महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गाचे आरक्षण देऊन समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावं या एकमुखी मागणीची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून माजी पालिका सभागृह नेता सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळच्या सुमारास धनगर समाजातर्फे जुना तुळजापूर नाका चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाप्रसंगी राजकुमार पाटील, राजू बंडगर, संजय कणके, उमेश कोळेकर, सिद्धराम गुळ्याडकर, नरसप्पा मंदकल, सिद्धराम डोळे, जगन डोळे, अर्जुन पांढरे, दर्याप्पा मोठे, हनुमंत रुपणर, संजय पुजारी, शंकर बंडगर, राम खांडेकर आदी मान्यवरांनी सहभाग नोंदवला। धनगर समाजाला आरक्षण लवकरात लवकर मिळावं असं स्पष्ट मत अशोक कोळेकर व जगू बंडगर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलं। पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही जे धनगर आरक्षणासाठी जो आंदोलन उभा केलेला आहे आणि विशेष करून आज 15-16 दिवस झाले पंढरपूर येथे आमचे 6 योद्धा घरदार सोडून आपला परिवार सोडून जो 15 दिवसाचे ते उपासना बसलेले आहेत त्यांना आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण धनगर समाज पाठिंबा देत आहे आणि सरकार झोपला आहे त्याला जागा करण्यासाठी आमचे पूर्ण समाज उठून बसलेला आहे। तरी कृपया करून सरकारने आमच्या धनगर समाजाकडे लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्या पूर्ण करावं एवढीच मी विनंती करतो। अत्यंत कायदेशीर चाकोरीतून जाणारा हा समाज आहे, पण आमच्या समाजाला आतापर्यंत कोणत्याही सरकारनं नीट मोजलं नाही। तुम्ही मोजलं नाही तर आम्ही तुम्हाला मोजणारच आहे। धनगर समाज आता पूर्ण महाराष्ट्र राज्यभर पेटून उठलेला आहे, अजूनपर्यंत तुम्ही दखल घेत नाही। हे दखल घेईपर्यंत समाज मागे हटणार नाही। आंदोलनादरम्यान सोलापूर शहरासह राष्ट्रीय महामार्गावर चारही दिशांनी 5 किलोमीटरपर्यंत वाहतुकीची कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। येळकोट जय मल्हार, धनगर समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आदी घोषणांनी सारा परिसर दणाणून गेलेला होता। आंदोलनकर्त्यांनी पिवळी टोपी वडपर्णे परिधान करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी गत 7.5 वर्षापासून तसेच काँग्रेसनेही 50 वर्षापासून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलंय याचा आरोप करीत माजी पालिका सभागृह नेता सुरेश पाटील यांनी समाजाला एसटीचे प्रवर्गाचं आरक्षण न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून दिला। जरांगे पाटील पेक्षा मोठं आंदोलन आम्ही धनगर समाज करू शकतो। आम्ही सहनशीलतेच्या मार्गाने कायदेशीर मार्गाने जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन पहिल्यांदा करायला लागलो। आम्ही आमच्या गल्लीत इथं बघितलं, आम्ही या भागामध्ये 3 नगरसेवक आहे। खरं तर गर्दी कमी आहे, मट्टी वस्तीचे लोक जास्त आहेत। आम्हाला उशिरा निरोप भेटलं, कोणी 4-5 लोकांना आणलेत, कोणी 10 लोकांना आणलेत, कोणी 20 लोकांना आणलेत, पण मट्टी वस्तीला मानलं पाहिजे। या मट्टी वस्तीमुळे आम्ही मोठं झालेलं आहे। जसं लोकसभेला टाकून दिलं या ठिकाणी आघाडीचे खासदार जास्त झाले, परंतु महायुतीचे खासदार कमी झाले। हे कशामुळे झाले हे आपल्याला माहीत आहे, कारण आरक्षणामध्ये या ठिकाणी मराठा समाजाला देत नाही, ओबीसीमध्ये घेत नाही किंवा त्यांना वेगळं आरक्षण देत नाही, त्यामुळं त्यांनी जागा दाखवून दिलेत। आता मला बी तुम्हाला विनंती करायचं आहे, आपण फक्त भाषणबाजी करून उपयोग नसतं। आपण भाषणबाजी करण्यापेक्षा या ठिकाणी या फडणवीस साहेबांना, या एकनाथराव शिंदेना, या अजित पवारना यांना सांगायला पाहिजे की बाबा आम्हाला जर तुम्ही या एसटी कॅटेगरीमध्ये जर आम्हाला दिलं नाही, आम्ही आमचे धनगर समाज बांधव जसं मराठा समाज केला आहे तसं आम्ही येथे आमदारकीला काय जास्त मतं लागत नसते, आमदारला कोणीही पाडू शकतं। जे लोक आम्हाला मदत करतील, यावेळी इलेक्शनच्या अगोदर जर आम्हाला या ठिकाणी आम्हाला आरक्षण दिलं, आम्हाला एस टीमध्ये समावेश केलं तरच आपण या ठिकाणी महायुतीला या ठिकाणी मतदान करायचं आहे, नाहीतर महायुतीला मतदान करायचं नाही। मी जर महायुतीकडनं जर उभारलो, महायुतीचं माणूस असेल, भाजपचा माणूस असेल, तरीही या ठिकाणी आपल्या समाज बांधवांना सांगायचं आहे तुम्ही गरीब लोक आहे, कुठं तर आपण या ठिकाणी कुणाच्या दहशतीला, कुणाच्या याला घाबरायचं नाही आहे। कोण येतील जातील, आम्ही उद्या, मी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे, मी जर आलो भाजपला मतदान करा म्हणून, तुम्ही मतदान करायचं नाही। जर आरक्षण मिळालं तरच मतदान करायचं। या रास्ता रोको आंदोलनात धनगर समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित झालेले होते। वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था।
गेल्या 3 वर्षापासून सोलापूर, महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या 18 वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन. मागील 44 वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेलं आहे, पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगलं रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगलं रिटर्न्स मिळू शकतात. सल्ला. प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन. गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय. प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, देवस्थान, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन. याशिवाय मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स. संपर्क विजयकुमार अंकम. मोबाईल क्रमांक 9226389292. शाखा नंबर 1 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर. शाखा नंबर 2 SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड, कनाळे कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेसमोर, सोलापूर.